नमस्कार. न्यूज मराठी 24/7 वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये पूर्णपणे तणावाचं वातावरण दिसून येत आहे. त्याला कारणही तसंच आहे, कारण भारताने जो इंडस वॉटर ट्रीटी जे आहे ते पूर्णपणे सस्पेंड केलं आहे, पूर्णपणे रद्द केलेलं आहे. याचाच पडसाद आता पूर्णपणे सिंध प्रांतामध्ये दिसून येत आहे की पूर्णपणे ते एक पॅनिक झोनमध्ये गेलेलं आहे. आणि त्यातील जो स्थानिक नेता आहे बिलावल भुट्टो याने तर भारताला एक पोकळ धमकी दिली आहे की एक तर पाणी वाहेल किंवा एक तर भारताचं रक्त सांडेल. अशा प्रकारचा हा जो व्हिडिओ आहे बिलावल भुट्टोचा हा सर्व ठिकाणी व्हायरल होताना दिसत आहे. आपण जर चर्चा केली बिलावल भुट्टो बद्दल, तर बिलावल भुट्टो हा जो आहे तो 2023 पर्यंत पाकिस्तानचा विदेश मंत्री म्हणून कार्यरत होता. सध्या तो विदेश मंत्री म्हणून कार्यरत नाहीये, पण जर ते बघितलं तर त्याची पार्टी जी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, त्याचे जो आहे तो नवाज शरीफ यांच्या पार्टीबरोबर गठबंधनच्या सरकारमध्ये सामील आहे. नवाज शरीफ यांच्या पार्टीचे जवळपास 111 सदस्य आहेत, तर पीपल्स पार्टीचे 69 सदस्य आहेत. जर आपण त्या पद्धतीने विचार केला तर त्याच्या स्टेटमेंटला एक महत्त्व प्राप्त होतं, कारण हा एक सरकारमधील खूप महत्त्वाचा भाग आहे. सर्वात प्रथम आपण हे समजून घेऊया की सिंध प्रांतातील लोकच का इतक्या तणावाच्या वातावरणामध्ये आहेत. तर आपण सर्वात प्रथम जो आपला मॅप बघूया की त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे जाणवतंय की इंडस वॉटर ट्रीटीच्या अंडर जवळपास 6 नद्या यांचा उगम होतो, ज्याच्यामध्ये चिनाब, झेलम, इंडस, सतलज, बियास आणि रावी या सर्व 6 नद्यांचा एकत्रित संगम होऊन इंडस रिव्हर तयार होते. प्रवाह जो आहे तो सिंध प्रोव्हिन्समध्ये प्रवाहित केला जातो आणि त्याच्यावरचा जो प्रवाह आहे त्याला म्हणतात की पंजाब प्रोव्हिन्स. तर त्याला पंजाब प्रोव्हिन्स का मानले जातात, कारण त्याच्यामध्ये 5 नद्यांचा संगम एकत्रित होतो आणि तो 5 नद्यांचा संगम एकत्रित झाल्यानंतर त्याला जो म्हणतात त्याला पंजाब प्रांत असं म्हणतात. जर आपण बघितलं तर पाकिस्तानच्या जे पंजाब प्रांतामध्ये 5 नद्याचा जर संगम एकत्र होतो, तिथून सिंधू नदीचा उगम स्टार्ट होतो आणि पुढे तो जो प्रवाह आहे तो सिंध प्रोव्हिन्समध्ये सिंध प्रांतामध्ये प्रवाहित केला जातो. पण जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली की जे आहे पंजाब प्रोव्हिन्स, तर पंजाब प्रोव्हिन्समध्ये काय केलं जातं की पूर्णपणे पंजाब प्रोव्हिन्समध्ये आधी पाणी युटिलायझेशन केलं जातं. पंजाब प्रोव्हिन्समध्ये पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो आणि जे काही उरलेलं पाणी आहे ते सिंध प्रांतामध्ये सोडलं जातं. यामध्ये असं दिसून येत आहे की पाण्याचं काही डिस्ट्रीब्युशन केलं जात आहे पंजाब प्रांतामध्ये आणि सिंधू प्रांतामध्ये, तर हे सम प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्युशन केलं जात नाहीये आणि त्यामुळे ही समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवली गेलेली आहे. भारताने जे काही इंडस वॉटर ट्रीटी हा जो करार रद्द केला आहे त्याच्यामुळे काय होईल की पाकिस्तानमध्ये आधीच पाण्याची कमतरता आहे. जर भारताने थोड्या प्रमाणामध्ये किंवा काही प्रमाणामध्ये पाणी सोडलं आणि त्याच्यामुळे काय होईल की पंजाब प्रांत जो आहे तो पाण्याचं युटिलायझेशन पूर्णपणे करून घेईल, पाण्याची गरज आपली जी काही पूर्णपणे भागवेल आणि उर्वरित जे पाणी आहे ते पुढे सिंध प्रांताकडे सोडलं जाईल. त्याच्यामुळे होईल काय की आधीच सिंध प्रांतामध्ये बरेचसे इश्यूज चालले, पाण्यामध्ये शेतीसाठी पाणी नाहीये, पिण्याच्या पाण्यासाठी पाणी नाहीये आणि अशा प्रकारे जर का पाणी थांबवण्यात आलं तर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होतील. सिंध प्रांतामध्ये आधीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालेत की जो काही सिंधू नदीवरती कॅनल प्रोजेक्ट होता त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालेत आणि त्यामुळे सिंधू प्रांत जो पंजाब प्रांतामध्ये जो काही कॅनल होता, प्रोजेक्ट होता, तो पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जो काही बिलावल भुट्टो यांनी जो काही भारतावरती आगळपाकळ करण्याचा जो काही प्रयत्न केला आहे, त्यापेक्षा त्यांनी त्यांचे जे काही इंटरनल इश्यूज आहे, जो पंजाब प्रांतामध्ये एक सम प्रमाणामध्ये त्यांना पाण्याचं डिस्ट्रीब्युशन होत नाही, याच्यावरती लक्ष केंद्रित केलं तर ते जास्त योग्य होईल. भारताने काय करावं, भारताने काय करायला पाहिजे हे सांगण्यापेक्षा आपल्या देशामध्ये काय चाललंय, काय नाही चाललंय याच्यावरती जास्त फोकस केलं, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं तर ते बिलावल भुट्टोंसाठी योग्य राहील. यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.